कचऱ्याच्या डब्यातून कलेक्टरपर्यंतचा माला पालकरची थक्क करणारी झुंज. माणसाचं आयुष्य कुठून सुरू होईल हे कुणालाच माहीत नसतं, पण आयुष्य कुठे पोहोचेल हे जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास ठरतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे माला पापलकर. आज ज्या मुलीने MPSC परीक्षा उत्तीर्ण करून नागपूर कलेक्टरमध्ये महसूल सहाय्यक म्हणून आपली वाटचाल सुरू केली आहे, त्या मालेचा प्रवास सुरू झाला होता कचऱ्याच्या डब्यातून. सुमारे 25 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील जळगाव रेल्वे स्टेशनवरील कचऱ्याच्या डब्यात एक चिमुकली सापडली. ती केवळ दृष्टी बाधित नव्हती, तर पूर्णपणे असहाय्य होती. त्या क्षणी तिच्या नशिबाने एक वेगळं वळण घेतलं आणि त्या वळणावर नाव होतं माणुसकी. रिमांड होमनंतर माला अमरावती येथे शंकर बाबा पापलकर यांच्या आश्रमात पोहोचली. तेव्हा मालाचं वय अवघं 10 वर्ष होतं. दृष्टी केवळ 5%, शरीर कुमकुवत, पण मनाने कुठेतरी जगायची इच्छा जिवंत होती. माझे खरे आई वडील कुठे आहेत हे मला माहीत नाही, पण बाबांनी मला नाव दिलं, ओळख दिली आणि आत्मविश्वास दिला. माला पापलकर स्वामी विवेकानंद अंध विद्यालयातून शिक्षण, विदर्भ महाविद्यालयातून पदवी, मर्यादित गुण, आर्थिक अडचणी, समाजशास्त्र प्रश्न हे सगळं असूनही माला थांबली नाही. 2019 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी, कोरोनाच्या काळात ऑनलाईन अभ्यास, दररोज 6 ते 7 तास सातत्यपूर्ण मेहनत आणि अखेर 18 एप्रिल रोजी आलेला तो ईमेल, MPSC परीक्षा उत्तीर्ण. ही गोष्ट केवळ एका यशाची नाही, ही गोष्ट आहे परिस्थितीला हरवण्याची. माला पापलकरने सिद्ध केलं की चमकण्यासाठी डोळ्याची दृष्टी आवश्यक नसते, तर स्वप्न पाहण्याची दृष्टी. आज कचऱ्याच्या डब्यातून सुरू झालेला हा प्रवास शासकीय नोकरीपर्यंत पोहोचला आहे आणि माला पापलकर आज हजारो मुलींसाठी आशेचा किरण ठरली आहे.